पुण्यातील कोंढवा बुद्रुक भागामध्ये बेकरीला लागलेल्या आगीमध्ये 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। कोंढव्यातील बेक्स अँड केक्स या बेकरीला सकाळी 4:30 वाजता आग लागली। यावेळी बेकरीमध्ये झोपलेल्या 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। मिकी घई आपल्याबरोबर आहे। मिकी, ही आग नेमकी कशी लागली आणि कोण कोण आहेत हे कामगार ज्यांचा यामध्ये मृत्यू झालाय? प्राजक्ता, आज सकाळी पुणे कोंढवा बुद्रुक परिसरामध्ये एका बेकरीला बेक्स आणि केक्स या नावाची बेकरी आहे। या ठिकाणी त्या बेकरीला अचानकच सकाळी 4च्या सुमारास आग लागली। बेकरीमध्ये त्यावेळी जवळपास 6 जे कामगार आहेत या बेकरीमध्ये उपस्थित होते। या बेकरीमध्ये वरचा पार्टिशन केलेले आहे। त्या ठिकाणी वरच्या पोटमाळावर ते 6चे 6 कामगार आतमध्ये झोपलेले होते। त्याचबरोबर बाहेर या बेकरीला या मालकाने, जे मालक आहे या बेकरीचे, त्यांनी बाहेरून कुलूप लावलेलं होतं। अचानकच ती आग लागली आणि मोठ्या प्रमाणात आतमध्ये धूर झालेला होता आणि त्यामुळे धुराने गुदमरून आतमध्ये 6चे 6 कामगार जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे। प्राथमिक अंदाज या ठिकाणी असं वर्तवलं जाते की ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी अशा आतमध्ये। त्याचबरोबर जेव्हा ही घटना घडली 4:30-5च्या सुमारास या ठिकाणी अग्निशमन दलाचे जे अधिकारी या ठिकाणी दाखल झाले ते सध्या आपल्या बरोबर आहेत। आतली काय नेमकी परिस्थिती होती ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। काय नेमकी परिस्थिती होती? बाहेर कुलूप लागलेलं होतं। आपल्याला पहाटे 4:43 कॉल आलेला होता की बेकरीमध्ये आग आहे अशी। त्यानंतर आपण या केंद्राच्या जवळची वाहन कोंढव्याचं फायर गाडी रवाना केली। गाडी रवाना झाल्यानंतर गाडीने आल्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी शटर बंद स्थितीत होतं व धूर येत होता। ते दिसल्यानंतर आपण कटावणीच्या साहाय्याने कुलूप तोडण्यासाठी साहित्य काढले असताच मालक उपलब्ध झाले आणि मालकांनी चावीच्या साहाय्याने, त्यांच्याकडे चावी होती, त्यांनी कुलूप उघडून शटर उघडले। शटर उघडल्यानंतर पाहता क्षणी खालच्या बाजूला आगीचं प्रमाण होतं मोठ्या प्रमाणात। त्या आगीवरती कार्यरत असतानाच माहिती समजली की आतमध्ये वरच्या पोटमाळ्यावरती 6 कर्मचारी आहेत उपलब्ध म्हणून। तर ते अडकलेल्याच्या स्थितीत होते। त्याच वेळेस माझ्या जवानांनी त्वरित कंट्रोल रूमला माहिती देऊन एक वाहनाची व अँब्युलन्सची मदत मागवण्यात आली। त्यानुसार मी इथे आल्यानंतर पाहता क्षणी पाहिले की वरती जे अडकलेले लोक होते ते धुराच्या साहाय्याने खूप मोठ्या प्रमाणात गुदमरलेल्या स्थितीत असल्यामुळे त्यांचे वाचण्याचे चान्सेस फायर या ठिकाणी व्हेंटिलेशनसाठी काही व्यवसाय आहे का? नाही, फायर प्रिकॉशनची तपासणी केली असता फायर प्रिकॉशनली या ठिकाणी फक्त एक फायर एक्सटिंग्विशर होता। मात्र फायर ब्रिगेडची जी एनओसी असते, जी परवाना देण्यापूर्वी आपण त्या जागेची पाहणी करतो आणि पाहणी केल्यानंतर त्या जागेमध्ये प्रोव्हिजन काय असावं, आगीपासून बचाव काय असावा, त्याच्यासाठी त्यांनी आतमध्ये जी एकूण अंदाजे 200 स्क्वेअर फुटाचं दुकान आहे त्याच्यामध्ये त्यांनी पार्टिशन केलेलं आहे। याचप्रमाणे वरती पोटमाळा काढलेला आहे, त्याचा जिना जो आहे तो पण प्रॉपर नाहीये। तर या गोष्टींचा विचार करता व्हेंटिलेशन नसल्या कारणास्तव ही दुःखद घटना घडली आहे। या ठिकाणी या दुकानाला जी बेकरी आहे या ठिकाणी त्याला एनओसी देखील नाहीये। आतमध्ये 6 कामगार होते। हे 6चे 6 कामगार यूपीचे आहेत। ते या ठिकाणी काम करत होते आणि अशा प्रकारे या ठिकाणी त्यांचा गुदमरून या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। त्याचबरोबर पोलिसांनी कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी असतील, डीसीपी असतील, एसीपी असतील, त्यांनी या सगळ्या संदर्भातली चौकशी केली जाणार आहे। कारण या ठिकाणी जर बेकरी होती तर त्या ठिकाणी कशा प्रकारची व्यवस्था होती आणि वरती जर ते कामगार झोपलेले होते तर त्यांच्यासाठी काही वेगळी व्यवस्था केलेली होती की नाही, हे सगळे प्रश्न या आगीनंतर उपस्थित होत आहेत। मिकी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।